हॅलो वॉरियर्स 20 मिनिट्स चॅलेंज डे 19मध्ये मी सुप्रिया तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आपण पाहत आहोत डेली इंग्लिश वोकॅबलरी आणि सोबतच मराठी शब्दार्थ. हा आहे डे 19 पार्ट 19 म्हणजे आत्तापर्यंत 18 भाग आपण सक्सेसफुली कंप्लीट केलेले आहेत. आणि प्रत्येक दिवशी एक वर्ड, 3 सिनोनिम, 3 अँटोनिम, 7 शब्द एका स्लाईडवरती, असे एकूण 70 शब्द दिवसाला तुम्ही इंग्लिशचे करत आहात. डे 19मध्ये आज आपण जे शब्द पाहणार आहोत इथे अगेन तुमचे 70 इंग्लिशचे शब्द होतील प्लस 10 मराठीचे शब्द, त्याचे समानार्थी शब्द हे सुद्धा होऊन जाईल. ठीक आहे. सो आजच्या लेक्चरमधला पहिला शब्द जो आहे तो आहे अवॅरिशियस. अवॅरिशियस म्हणजे काय असतं? तुम्हाला इथे दिसत असेल एक माणूस, त्याच्याकडे एवढं सगळं धन आहे, एवढी सगळी संपत्ती आहे, पण तो इतका लोभी आहे की त्याला म्हणजे ना ती सोडवतच नाही आहे, त्याने इतकी ती घट्ट पकडून ठेवलेली आहे. सो ही जी माणसं असतात यांना म्हटलं जातं अवॅरिशियस. म्हणजे काय असतं? हॅविंग और शोईंग अन एक्स्ट्रीम ग्रीड फॉर वेल्थ और मटेरियल गेन. एक्सेसिव्हली ग्रीडी, इनसॅटिएबल डिझायर म्हणजे जो एक्स्ट्रीमली ग्रीडी आहे, ज्याला आपण म्हणतो अत्यंत लोभी असणारा, किंवा ज्याला आपण हावरट म्हणतो. किंवा काही माणसं असतात पहा की ज्यांना एकही पैसा सोडावासा वाटत नाही, जेवढं मिळतंय ना तेवढं पाहिजे असतं, त्यांना म्हटलं जातं अवॅरिशियस. याच्यासाठी आणखी एक शब्द आहे कांचन लोलुपी. कांचन म्हणजे असतं सोनं आणि लोलुपी म्हणजे असतो ज्याला त्याचा हव्यास आहे, ज्याला त्याचा फार लोभ आहे असा. ठीक आहे. तर हे काही शब्द आहेत, त्याचे मराठी अर्थ. एक्झाम्पल जर आपण पाहिलं, द अवॅरिशियस बिझनेसमॅन रिफ्यूज टू डोनेट इवन अ स्मॉल पार्ट ऑफ हिज वास्ट फॉर्च्यून. म्हणजे जो अतिलोभी असा व्यापारी होता, त्याने त्याच्या अफाट संपत्तीचा थोडासा भागही दान करण्यास नकार दिला. म्हणजे तो अवॅरिशियस होता, म्हणजे तो फक्त लोभी होता, त्याला स्वतःला पाहिजे होतं, त्यांनी काहीही दान करण्यासाठी नकार दिलेला आहे. मग याचे जर आपण सिनॉनिम पाहिले तर 3 सिनॉनिम. पहिला आहे ग्रीडी, दुसरा आहे रिपॅशियस आणि तिसरा आहे कोविटस. ठीक आहे. ग्रीडी, अर्थातच ग्रीडी हा शब्द तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जर आपण पाहिला तर तो आहे रिपॅशियस, हा शब्द लक्षात ठेवा, आणि कोवेटस. जर आपण अँटोनिम पाहिले म्हणजे अतिलोभी किंवा जो माणूस ज्याला फार हव्यास आहे त्याच्या विरुद्ध कोण असेल? मग जो जनरस आहे. याच्यातला अल्ट्रुइस्टिक हा जो शब्द आहे ना, हा फार इम्पॉर्टंट आहे. अल्ट्रुइस्टिक म्हणजे ज्याला आपण परोपकारी म्हणतो, हा आयोगाच्या फेवरेट लिस्टमधला शब्द आहे. इथे आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. किंवा तिसरा आहे चॅरिटेबल. अल्ट्रुइस्टिक आणि चॅरिटेबल हे समानार्थी शब्द आहेत. इथे आयोगाने प्रश्न विचारले, त्यामुळे हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तो आहे ऑकवर्ड. आपण बऱ्याचदा म्हणतो ना की मला फार ऑकवर्ड फील होत होतं, मी ऑकवर्ड सिच्युएशनमध्ये अडकले. हे ऑकवर्ड म्हणजे काय असतं? लॅकिंग ग्रेस और ईज इन मोमेंट कॉझिंग एम्बॅरेसमेंट ऑर डिफिकल्टी. म्हणजे आपल्याला एम्बॅरेस फील होतं किंवा आपल्याला डिफिकल्टी फील होते, आपल्याला कम्फर्टेबल फील होत नाही, अशी जी सिच्युएशन असते त्याच्यासाठी ऑकवर्ड हा शब्द वापरला जातो. म्हणजेच नॉट स्मूथ और ग्रेसफुल, क्लम्सी, अनकोऑर्डिनेटेड और डिफिकल्ट टू हँडल और डील विथ, हे सगळं त्याचं मिनिंग होईल. मराठीमध्ये काय? अनाडी, वेंधळा, ओंगळ, अडचण निर्माण करणारा, विचित्र असा जो प्रसंग असतो तो, त्याच्यासाठी ऑकवर्ड हा शब्द वापरला जाईल. एक्झाम्पल काय? द स्टुडंट मेड अन ऑकवर्ड मिस्टेक ड्युरिंग हिज पब्लिक स्पीच बट रिकवर्ड क्विकली. म्हणजे विद्यार्थ्याने त्याचं जे काही सार्वजनिक भाषण होतं त्याच्यामध्ये एक विचित्र अशी चूक केली, एक ऑकवर्ड मोमेंट क्रिएट झाला, बट त्याने लगेच ती सावरून घेतली, क्विकली त्याने ती करेक्ट केलेली आहे. मग याचे जर आपण सिनॉनिम पाहिले, क्लम्सी आहे, इनेप्ट आहे किंवा अनस्किल्ड आहे. हे तीनही शब्द लक्षात ठेवा. क्लम्सी किंवा इनेप्ट किंवा अनस्किल्ड म्हणजे तो स्किलफुल नाही आहे एखादी गोष्ट. तर हा माणूस चालता चालता ठेचकाळलाय. सो सगळ्यांच्या समोर जर आपण ठेचकाळलो, ठेचकाळणं सोडा, आपण जर सगळ्यांच्या समोर धपकन पडलो तर आपल्याला किती लागले हे पाहण्यापूर्वी आपण इकडे इकडे पाहतो की मला कोणी पाहिलं नाही आहे ना. ठीक आहे. सो याला म्हटलं जाईल ऑकवर्ड, क्लम्सी, इनेप्ट, अनस्किल्ड. अँटोनिमस जर आपण पाहिले तर जे ग्रेसफुल आहे, ॲड्रॉइट, हा आहे आयोगाच्या लिस्टमधला शब्द, ॲड्रॉइट. आणि मग मी जे आधीचे वोकॅबलरीचे लेक्चर घेतलेले आहेत ना, त्याच्यामध्ये मी तुम्हाला ॲड्रॉइट कसा लक्षात ठेवायचं सांगितलं आहे. ॲड्रॉइट, आपला अँड्रॉइड फोन कसा असतो? स्किलफुल असतो. त्याच्यावरून तुम्ही ॲड्रॉइट हे लक्षात ठेवू शकतात, स्किलफुल. ठीक आहे. त्याच्यानंतर जर आपण नेक्स्ट वर्ड पाहिला ऑकवर्ड नंतरचा, तो आहे बायस. बायस शब्द ऐकले का कधी? कोणीतरी एखादी व्यक्ती आपण म्हणतो बायस आहे, म्हणजे ती एखाद्या ठराविक व्यक्तीला झुकतं माप देते. बायस असणं म्हणजे काय असतं?
एखाद्याबद्दलच्या आपल्या मनामध्ये एक पूर्वग्रह आहे आणि तो गृहीत धरून आपण निर्णय देतोय, किंवा ज्याच्यामध्ये आपण काय म्हणतो, एक मराठी शब्द आहे त्याच्यासाठी काहीतरी, पक्षपात करणं. ठीक आहे, बायस्ड असणं म्हणजे काय, पक्षपात करणं हा त्याच्यासाठीचा शब्द आहे. सो अ पर्टिक्युलर टेंडन्सी, ट्रेंड, इन्क्लायनेशन हा शब्द लक्षात ठेवा. इन्क्लायनेशन और प्रीजुडाइस हा पण आयोगाने विचारलेला आहे. इस्पेशली वन दॅट इज प्री कन्सिव्ड ऑर अनरिझन्ड, म्हणजे काही लोकांबद्दल आपल्या मनामध्ये एक जो भाव असतो जो प्री कन्सिव्ड आहे, किंवा आपण म्हणूयात, जस्ट अ सेकंड, अनकन्सिव्ड म्हणजे आपण काहीतरी ऑलरेडी, प्री कन्सिव्ड म्हणजे ऑलरेडी आपल्या डोक्यामध्ये काहीतरी हे आहे, किंवा कधी कधी असंही असतं बाकी काही लोकांना पाहून त्यांच्याबद्दल आपल्याला माहिती नसते, काय नसते, पण उगीचच त्यांचा राग येतो. म्हणजे एखादी व्यक्ती असते जी उगीचच आपल्याला खटकते. ठीक आहे, सो ते अनरिझन किंवा प्री कन्सिव्ड, एकतर ते पूर्वग्रह दूषित असेल किंवा विदाऊट एनी रिझन असेल, त्याला म्हटलं जाईल बायस, अ स्ट्रॉंग इन्क्लायनेशन ऑफ माइंड ऑर अ प्री कन्सिव्ड जजमेंट अबाउट समथिंग ऑर समवन, म्हणजे ज्याला आपण पूर्वग्रह म्हणू शकतो, पक्षपात म्हणू शकतो, किंवा एखाद्याला झुकतं माप देणं असं म्हणू शकतो. मग एक्झाम्पल काय याचं, द जज वॉज अक्युज्ड ऑफ शोईंग अ स्ट्रॉंग बायस अगेन्स्ट द डिफेंडंट, म्हणजे न्यायाधीशावरती जो प्रतिवादी आहे त्याच्या विरुद्ध तीव्र पक्षपात दाखवल्याचा आरोप झालेला होता. म्हणजे न्यायाधीशाने जो प्रतिवादी आहे त्याच्या विरुद्ध जे आहे तीव्र पक्षपात दाखवलेला आपल्याला पाहायला मिळतो. सिनोनिम काय आहेत, प्रिजुडाइस हा शब्द विचारलेला आहे, किंवा आपण ज्याला पार्शलिटी हा शब्द आठवत होते मी, पार्शलिटी असं म्हटलं जातं, किंवा याला स्लांट असं म्हटलं जाईल. ठीक आहे, मग स्लांट लक्षात राहत नसेल, आपण म्हणतो ना स्लांटिंग लाईन, सो थोडंसं झुकतं माप देणं. अँटोनिम्स काय आहेत, इम्पार्शलिटी किंवा न्यूट्रॅलिटी, आपण म्हणतो तो न्यूट्रल होता, म्हणजे ना इकडे होता ना इकडे होता, न्यूट्रल होता, सो न्यूट्रॅलिटी असेल, किंवा फेअरनेस, एखादा डिसिजन फेअर आहे, तो बायस नाही आहे म्हणजे तो फेअर आहे. सो बायस तुमच्या लक्षात आला असेल. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तर तो आहे बार्बरस. बार्बरस म्हणजे सॅव्हेजली क्रुएल अँड एक्सेडिंगली ब्रुटल. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर हे चित्रच तुमच्या लक्षात येते की ते किती ब्रुटल आहे, म्हणजे किती असं पाशवी, ज्याला आपण म्हणतो रानटी किंवा क्रूर असं म्हणतो, त्या टाईपचा हा जो ॲक्ट आहे तो, त्याच्यासाठी शब्द वापरला जातो बार्बरस. बार्बरस. ठीक आहे, सो सॅव्हेजली क्रुएल, एक्सिडिंगली ब्रुटल, ऑल्सो एक्सिडिंगली प्रिमिटिव्ह अँड अनसिव्हिलाइज्ड, जे सिव्हिलाइज्ड नाही आहे, अनसिव्हिलाइज्ड आहे, नागरी नाही आहे, क्रूर आहे, रानटी आहे, पाशवी वागणं आहे, किंवा अत्यंत निर्दयी जे असतं त्याला बार्बरस असं म्हटलं जाईल. सो एक्झाम्पल काय आहे, द इन्व्हेडिंग आर्मी कमिटेड बार्बरस ॲक्ट ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट द विलेजर्स, म्हणजे ज्या सैन्यांनी आक्रमण केलेलं होतं त्या सैन्यांनी अतिशय क्रूर हिंसक कृत्य जी आहेत ती ग्रामस्थांवरती केलेली आहेत, म्हणजे त्यांनी खूप अत्याचार केलेले आहेत असं थोडक्यात म्हणायचं आहे. सिनोनिम काय असतील मग, सेवेज किंवा क्रुएल किंवा ब्रुटल हे तीन त्याचे समानार्थी शब्द असतील. अँटोनिमस जर आपण पाहिले तर याच्या अनसिव्हिलाइज्डच्या विरुद्ध काय येईल, सिव्हिलाइज्ड आहे, किंवा जे ब्रुटल आहे, क्रुएल आहे त्याच्या विरुद्ध काय असेल, जे ह्युमन आहे, मानवी आहे असं, किंवा जे काइंड आहे, दयाळू जी कृती असेल ती. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तर तो आहे बेनिफिशंट. बेनिफिशंट म्हणजे जे, आता बेनिफिशरी हा शब्द तुम्ही ऐकला असेल, बेनिफिशियल हा शब्द ऐकला असेल, म्हणजे जे कल्याणकारी आहे, जे थोडंसं परोपकारी आहे, जो उपकार करणार आहे, हितकारी आहे, त्याच्यासाठी बेनिफिशंट हा शब्द वापरला जातो. अ टाईप ऑफ कॅरेक्टरिस्टिक्स ऑर ॲक्ट ऑफ बिईंग काइंड, चॅरिटेबल अँड हेल्पफुल टू अदर्स, म्हणजे एक अशी कृती जी दुसऱ्यांना मदत करणारी, दुसऱ्यांवरती उपकार करणारी, दुसऱ्यांबद्दल दयाभाव दाखवणारी आहे, चॅरिटेबल आहे, त्याच्यासाठी बेनिफिशंट हा शब्द वापरला जाईल. ॲक्टिव्हली डुईंग गुड, काइंड, जनरस अँड प्रमोटिंग द वेलफेअर ऑफ अदर्स, हेल्पफुल, म्हणजे जो आत्ता आपण बार्बरस पाहिला त्याच्या हा विरुद्ध पण होऊ शकतो. ठीक आहे, सो एक्झाम्पल काय, द बेनिफिशंट डोनर मेड अ लार्ज कॉन्ट्रीब्युशन टू द चिल्ड्रन्स हॉस्पिटल, म्हणजे ज्या त्या परोपकारी माणसाने देणगी दिलेली आहे त्या देणगीदाराने बाल रुग्णालयाला एक मोठी देणगी देऊन एक त्याचं परोपकारी कृत्य जे आहे ते केलेलं आहे. मग सिनोनिम काय आहे ते असे, चॅरिटेबल आहे, जनरस आहे, किंवा हेल्पफुल आहे. अँटोनिमस काय असतील, मेलवॉलंट हा शब्द विचारलेला आहे आयोगाने, मेलवॉलंट. ठीक आहे, जे परोपकारी नाहीये ते, हार्मफुल किंवा स्टिंगी कसं स्टिंग करते ना माशी वगैरे चावते, स्टिंगी, तसं लक्षात ठेवू शकता तुम्ही. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तर तो आहे ब्लेंड.
ब्लेंड माहिती आहे का, ब्लेंडर असतो, ब्लेंडर तो फेसवाला पण असतो, मिक्स करणं थोडक्यात. सो अ मिक्स ऑर कॉम्बिनेशन ऑफ डिफरंट थिंग्स इन टू अ युनिफाईड होल, म्हणजे जो मिक्सर ब्लेंडर असतो ना, म्हणजे ज्याच्यामध्ये मिक्स केलं जातं, टू मिक्स ऑर कंबाईन डिफरंट सबस्टन्सेस, आयडियाज ऑर क्वालिटीज टुगेदर टू फॉर्म अ हार्मोनियस होल. म्हणजे वेगवेगळ्या आयडियाज असतील, वेगवेगळे सबस्टन्सेस असतील, वेगवेगळ्या क्वालिटीज असतील, वेगवेगळ्या गोष्टी असतील, त्यांना एकत्रित आणणं आणि मिक्स करणं. ठीक आहे, कशासाठी, तर एक काहीतरी नवीन पदार्थ, नवीन काहीतरी बनवायचं. सो मिश्रण करणं, एकत्र करणं, मेळ घालणं, सामंजस्य निर्माण करणं, या सगळ्यासाठी ब्लेंड हा शब्द वापरला जाईल. हा फक्त पदार्थांसाठी वापरला जात नाही, हे लक्षात घ्या. एक्झाम्पल काय, द आर्टिस्ट स्किलफुली ब्लेंड्स कलर्स टू क्रिएट अ ब्युटिफुल सनसेट सीन. म्हणजे तो जो कलाकार आहे त्याने सुंदर सूर्यास्ताचं दृश्य तयार करण्यासाठी जे काही रंग आहेत ते त्याच्या कौशल्याने, स्किलफुली त्यांनी ब्लेंड केले. ठीक आहे, म्हणजे दोन कलर ज्याला आपण एकमेकांमध्ये मिक्स करतो तिसरा कलर तयार करण्यासाठी, त्याला पण ब्लेंड म्हटलं जातं. किंवा मेकअप करताना एखादी क्रीम जर आपण लावली असेल तर एक ब्लेंडर नावाचं एक साधन येतं, एक छोटासा स्पंज येतो, त्यांनी असं असं टॅप टॅप केलं की ते व्यवस्थित ब्लेंड होतं. ठीक आहे, सो ब्लेंड हा शब्द तुमच्या लक्षात राहील. मग याचे सिनोनिम काय आहेत, मिक्स करणं, कंबाईन करणं किंवा अमलगमेट करणं. अमलगम. अमलगम हा शब्द तुम्ही सायन्समध्ये अभ्यासलेला असेल. अमलगमचा अर्थ काय होतो मला सांगा. ठीक आहे, त्याच्यानंतर अँटोनिम्स काय असतील, मग सेपरेट करणं, डिवाइड करणं किंवा आयसोलेट करणं. आयसोलेट हा शब्द आयोगाने विचारलेला आहे. आयसोलेशन, एकांतामध्ये टाकणं. आयसोलेशन तुम्ही हे कोरोनाच्या वेळेला पण ऐकलेलं असेल. ठीक आहे, नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तर तो आहे ब्रॉल. ब्रॉल म्हणजे अ लाऊड, रफ और राउडी फाईट इन्व्हॉल्विंग अ क्राऊड. म्हणजे सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक लोकांना इन्क्लूड करणारी अशी जी फाईट असते, राउडी फाईट जी असते, त्याच्यासाठी ब्रॉल हा शब्द वापरला जातो. टू टेक पार्ट इन अ रफ, नॉइझी अँड अनऑर्गनाइज्ड फाईट ऑफन इन अ पब्लिक प्लेस. सार्वजनिक ठिकाणी जो काही गदारोळ घातला जातो, भांडण केलं जातं, एकमेकांवरती काय म्हणतात त्याला, ओरडलं जातं, मारामारी केली जाते. मारामारी करणे, भांडण करणे, गोंधळ घालणे, याच्यासाठी ब्रॉल हा शब्द वापरला जातो. द पोलीस वर कॉल टू डिस्पर्स अ ब्रॉल इन द स्ट्रीट लास्ट नाईट. म्हणजे काल रात्री जे काही रस्त्यावरती मारामारी सुरू झाली होती ती पांगवण्यासाठी पोलिसांना बोलवण्यात आलेलं होतं. याचे जर सिनॉनिम आपण पाहिले तर फाईट आहे किंवा स्कफल आहे किंवा अल्टरकेशन आहे. अल्टरकेशन, ठीक आहे, फाईट, स्कफल किंवा अल्टरकेशन. अँटोनिम काय असतील, मग अर्थातच शांतता आहे, पीस, हार्मनी किंवा ट्रुस. ट्रुस हा एक शब्द आहे जो शांततेसाठी वापरला जातो. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तर तो आहे ब्लिस. ब्लिस म्हणजे परफेक्ट हॅपीनेस, ग्रेट जॉय अँड कंटेनमेंट. म्हणजे आपण म्हणतो ना ब्लिसफुल मोमेंट, तो एक मोमेंट जो खूप आनंदी होता. ब्लिस, ब्लिसफुल मोमेंट. परफेक्ट हॅपीनेस, ग्रेट जॉय अँड कंटेनमेंट म्हणजे जी गोष्ट आपल्याला फार आनंद देते, परमानंद देते, अत्यंत सुख देते, सुखद शांती जी गोष्ट देते, त्या मोमेंटला तुम्ही ब्लिसफुल मोमेंट असं म्हणू शकता. ब्लिस. द कपल फेल्ट प्युअर ब्लिस ऑन देअर वेडिंग डे. म्हणजे जोडप्याला लग्नाच्या दिवशी परमानंद जाणवला. सो हा ब्लिस तुम्हाला कधी जाणवेल, ज्या दिवशी तुमचा रिझल्ट येईल, तुमच्या रिझल्टच्या दिवशी तुम्हाला तो ब्लिसफुल मोमेंट जो आहे तो एन्जॉय करायला मिळेल. सो सिनॉनिम काय आहेत, हॅपीनेस आहे, डिलाईट, डिलाईटफुल पण आपण म्हणतो ना, डिलाईटफुल, आणि एक्स्टसी. एक्स्टसी हा शब्द थोडासा वेगळा आहे, लक्षात ठेवा. एक्स्टसी. याचे जर अँटोनिम पाहिले तर मिझरी. मिझरी म्हणजे आपण म्हणतो ना दुःखद क्षण वगैरे असतात. सो याच्यावरचे खूप सगळे वर्ड जे आहेत ना ते आयोगाने विचारलेले आहेत. म्हणजे ब्लिसच्या विरुद्धार्थी जे शब्द येतील ते विचारले जातील आणि याच्या पूर्वीच्या वर्ड्समध्ये, वोकॅब्लरीमध्ये आपण ब्लिसचे विरुद्धार्थी म्हणजे दुःखद जे असतात त्याच्यासाठीचे काही शब्द पाहिलेले आहेत. जेवढे तुम्हाला आठवत आहेत तेवढे कमेंट करून सांगायचे. ठीक आहे, त्याच्यानंतर ग्रीफ आहे किंवा सॅडनेस आहे, हे याचे विरुद्धार्थी शब्द असतील. नेक्स्ट वर्ड जर आपण पाहिला तो आहे बॉइस्टरस. बॉइस्टरस म्हणजे असतं जे नॉइझी आहे पण एनर्जेटिक आहे, अँड चिअरफुल, राउडी अँड हाय स्पिरिटेड. म्हणजे जिथे फार गोंधळ आहे, गोंगाट आहे, खूप जास्त उत्साह आहे, त्याच्यासाठी बॉइस्टरस हा शब्द वापरला जाईल. म्हणजे हे जे बॉईज आहेत पहा, गोंधळ गोंगाट करत चांगले असे ओरडत ओरडत चाललेले आहेत, दॅट इज बॉइस्टरस. ठीक आहे, म्हणजे जो बॉईज सारखा आहे, बॉईज जनरली बॉईज या प्रकारचे कृत्य करतात, अलीकडे तर मुली पण फार जास्त करतात. सो हे बॉइस्टरस. ठीक आहे, मार्क्ड बाय ऑर एक्सप्रेसिव्ह ऑफ एक्झबरन्स अँड हाय स्पिरिट्स किंवा राउडी.
या अर्थाने ते वापरलं जाईल. जे कोलाहलपूर्ण आहे, गोंगाट करणारं आहे. आता हा अडाणी शब्द याच्यासाठी आहे की बऱ्याचदा आपण जे लोक शिक्षित नाही आहेत त्यांच्या अशा ओरडण्याला पण कोलाहल म्हणतो, म्हणून हा शब्द आहे. ठीक आहे. बेबंद किंवा खूप उत्साही या अर्थाने हे वापरलं जाईल. द बॉयस्टरस क्राऊड चिअर्ड लाऊडली ॲट द एंड ऑफ द कन्सर्ट, म्हणजे कॉन्सर्टच्या शेवटी, मैफिलीच्या शेवटी जो काही जमाव होता त्यांनी अति उत्साहाने जोरात असा जयघोष केलेला आपल्याला पाहायला मिळतं. मग याचे सिनॉनिम काय असतील? राऊडी, नॉयझी, क्लॅमरस. अँटोनिमस काय आहेत? जे क्वाईट आहे, क्वाईट म्हणजे शांत. हे स्पेलिंग लक्षात ठेवा हा. आयोगाने क्वाईट, क्विट याचे स्पेलिंग्स विचारलेले आहेत. किंवा काम आहे, शांत. किंवा सिरीन हा शब्द खूप सुंदर आहे, मला फार आवडतो. सिरीन हा शब्द आयोगाने विचारलेला आहे. आय थिंक 2019ला ऑर समथिंग विचारला आहे. सिरीन हा शब्द आयोगाच्या PYQ मध्ये आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचा शब्द येतो, 10वा शब्द बॉन्डेज. बॉन्डेज म्हणजे काय हे पहा, हिनी तर तोडून पण टाकली. बॉन्डेज, द स्टेट ऑफ बिईंग अ स्लेव ऑर कम्प्लिटली अंडर द कंट्रोल ऑफ समवन एल्स, म्हणजे कोणाच्या तरी दास्यत्वाखाली, कोणाच्या तरी बंधनामध्ये राहणारी जी व्यक्ती आहे. कम्प्लीट लॅक ऑफ फ्रीडम ऑर कंट्रोल ओव्हर वन्स ओन लाईफ. स्लेवरी, सर्विट्यूड म्हणजे आपण कोणाची तरी गुलामगिरी सहन करतोय, कोणाच्या तरी इतकं आज्ञेत राहणं आहे की जे फक्त रिस्पेक्टफुली नाही आहे, नाईलाजाने राहणं आहे, म्हणजे जे पारतंत्र्यात राहणं असतं ते थोडक्यात. ठीक आहे. सो गुलामगिरी, दास्यत्व, पारतंत्र्य, बंधित्व, पूर्ण नियंत्रण हे सगळे शब्द त्याच्यासाठी लागू होतील. एक्झाम्पल काय? शी वर्कड टायरलेसली टू हेल्प अदर्स एस्केप फ्रॉम द सायकल ऑफ बॉन्डेज, म्हणजे तिने इतरांना गुलामगिरीच्या चक्रातून सोडण्याच्या प्रयत्नात मदत करण्यासाठी अविरत असे किंवा अथक असे प्रयत्न केलेले आहेत. मग बॉन्डेजसाठी समानार्थी शब्द काय आहेत? स्लेवरी, गुलामगिरी ज्याला आपण म्हणतो, किंवा सर्विट्यूड किंवा कॅप्टिव्हिटी. ठीक आहे. अँटोनिमस काय असतील? फ्रीडम आहे, लिबर्टी आहे, स्वातंत्र्य, इंडिपेंडन्स आहे. आपण कम्प्लिटली ज्यावेळेला इंडिपेंडंट फील करतो ती वाली स्टेज ही बॉन्डेजच्या विरुद्ध असेल. तर अशा पद्धतीने 10 शब्द इंग्लिशचे पाहिलेले आहेत. मला आशा आहे की 10च्या 10 तुम्हाला समजले असतील. लेक्चर संपलेलं नाही आहे, वेट करा, पुढचे मराठीचे 10 शब्द येत आहेत. सो मराठीमध्ये जर आपण पाहिलं, पहिला शब्द आहे अपक्षय. अपक्षय म्हणजे काय असतो? क्षय होणं. क्षय होणं म्हणजे काय असतं? एखाद्या गोष्टीचा ऱ्हास होणं किंवा उतारायला लागणं, त्याच्यासाठी अपक्षय हा शब्द वापरला जातो. दुसरा आहे अपरोक्ष. अपरोक्ष म्हणजे काय असतं? माझ्या अपरोक्ष एखादी गोष्ट घडली, मी तुमच्या अपरोक्ष खडी असेन नाही, तुम्ही कधीतरी पोस्ट मिळवल्यावर माझ्या अपरोक्ष खडे असाल, उभे असाल, म्हणजे काय? समक्ष, साक्षात, प्रत्यक्ष म्हणजे अपरोक्ष. त्याच्यानंतर आहे अभिधान. अभिधान म्हणजे असतं नाव, उल्लेख किंवा अर्थबोध. एखाद्याचं नाव, उल्लेख किंवा अर्थबोध याच्यासाठी अभिधान हा शब्द वापरला जातो. अभिमत. अभिमत म्हणजे असतं प्रिय, पसंत किंवा संमत. इथे करेक्शन करून घ्या, जर मी PDF ॲज इट इज दिली तरी पण करेक्शन करून घ्या. ठीक आहे. अभिमत म्हणजे प्रिय, पसंत किंवा संमत. हे इकडे चुकून डबल टाईप झालंय. अभ्यास. अभ्यास का दिला इथे शब्द? कारण अभ्यासाचे समानार्थी शब्द आपल्याला माहिती असायला पाहिजे. ते व्यासंग, अभ्यासाचा समानार्थी शब्द असतो व्यासंग, सराव किंवा परिपाठ. सो हे 5 शब्द. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे अमोघ. अमोघ म्हणजे काय असतं माहिती का? अचूक, रामबाण, अगदी योग्य जी गोष्ट आहे ती. सो अचूक, गुणदायी, रामबाण, अमोघ. अमृत. अमृत का घेतलंय? कारण आयोगाने रिसेंटली प्रश्न विचारलेत अमृतवरती 2-3 वेळा. अमृत म्हणजे सुधा. पियुष हा असा पियुष असतो, हा तुम्हाला शुद्ध अशुद्ध शब्दामध्ये विचारला जाऊ शकतो. संजीवनी म्हणजे अमृत. अयस. अयस म्हणजे असतं लोखंड, पोलाद किंवा लोह, त्याच्यासाठी समानार्थी शब्द आहे अयस. आता तुम्हाला एक होमवर्क आहे. मी तुम्हाला मागच्या एका लेक्चरमध्ये आयास हा शब्द दिलाय. या आयासचा मिनिंग काय होतो ते सांगा. जर चुकून आयोगाने एकाच प्रश्नामध्ये आयास आणि आयस दिलं तर तुम्हाला सुप्रिया मॅडम आठवल्या पाहिजेत, आठवतील. सो आयास म्हणजे काय हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आयस म्हणजे असतं लोखंड, पोलाद किंवा लोह. त्याच्यानंतर अरी. अरी म्हणजे असतो जो आपला शत्रू आहे, वैरी आहे, दुश्मन आहे. शत्रू, वैरी, दुश्मन यांच्यासाठी एक शब्द आहे अरी. आणि हा शब्द आयोगाने वारंवार विचारलेला आहे. अरी पहिली वेलांटी आहे हा, हे लक्षात ठेवा.
अँड देन लास्ट शब्द आहे अरिष्ट. अरिष्ट म्हणजे त्याच्यावरचं अरिष्ट टळलं म्हणजे संकट टळलं, संकट किंवा अशुभ गोष्ट किंवा दुर्दैव, याच्यासाठी अरिष्ट हा शब्द वापरला जातो. तर अशा पद्धतीने आपण इंग्लिशचे जवळपास 70 शब्द, त्याच्यापेक्षाही जास्त ॲक्च्युली आज, कारण बरेचसे मिनिंगमध्ये पण बरेचसे नवीन नवीन शब्द तुम्हाला पाहायला मिळालेले असतील, आणि मराठीचे 10 शब्द हे पाहिलेले आहेत. अशा पद्धतीने आपण खूप छान पद्धतीने 19 दिवस कंप्लीट केलेले आहेत. मला तरी छान वाटते की मी 19 डेज कन्सिस्टन्सी मेंटेन करू शकले, आणि तुमच्यापैकी जे 19 डेज कन्सिस्टन्सी मेंटेन करू शकले आहेत त्यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे की तुम्ही तुमच्या स्वप्नाच्या दिशेने ऑलरेडी 19 पावलं टाकलेली आहे. तुम्ही इतरांच्या 19 पावलं पुढे आहात. त्यामुळे जर ही सिरीज तुम्हाला कंटिन्यू हवी असेल तर आजचं सेशन कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा, किंवा ॲटलिस्ट जे प्रश्न मी तुम्हाला विचारलेत त्यांची उत्तरं तरी कमेंटमध्ये द्या. म्हणजे मला समजेल की तुम्ही खरंच या लेक्चरचा फायदा घेताय, हे लेक्चर सिरियसली पाहताय, सिरियसली फॉलो करताय. जर तुम्हाला हेल्पफुल वाटत असलं, आजचं सेशन छान वाटलं असलं, तर लेक्चरला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण पुढचा पार्ट इथेच तुम्हाला मिळणार आहे. आणि मागच्या काही व्हिडिओजमध्ये मला काही स्टुडंटनी रिक्वेस्ट केली की मॅम 1 वर्ड सबस्टिट्यूशन घ्या. सो आय थिंक उद्याचा जो पार्ट असेल डे 20चा तो आपण या पद्धतीनेच घेऊया. देन आपण 1 वर्ड सबस्टिट्यूशन, इडियोम्स, फ्रेजेस हे जे आहे ते कंटिन्यू करूयात. बट मला सांगा आधी की तुम्हाला नेमकं कसं हवं आहे ते. सो हेल्पफुल वाटत असेल तर लाईक आणि शेअर करा, सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, छान अभ्यास करा. थँक्यू.